तर नक्कीच षटकाराच्या बाहेर ॲवाय जेलसाठी देखील एक टी शर्ट देण्यात येणार आहे. तर मॅच आपण स्टार्ट करतो. संख्येचा साईल 11 वाकलन विरुद्ध RBS क्रिकेट संघ उंबाड या दोन टीम मध्ये टॉस मध्ये जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. सर आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा. समोरच्या दिशेने खेळतात फटक्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटतोय. खेळाडू देखील चेंडूवरती येतील. अक्षय चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत पहिली धाव आपल्याला मात्र पाहायला भेटते. इथनं यावेळेस साईल 11 वॉकलँड टीमच्या माध्यमातून एक धाव पलकावरती येते. अविनाश भोईर आणि केतन म्हात्रे असे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. स्पर्धेचा बघतो आपण या दरम्यान दुसरा दिवस आहे. अर्धाचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला भेटतोय. मेगा फायनल देखील आपल्याला मात्र आज पाहायला भेटलं. काल जगदंब वाकलन संघ क्वालिफाय झाला आहे मेगा फायनलमध्ये. वरती विकेटने वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खूप चांगल्या प्रकारचे इथनं गोलंदाजी पाहायला भेटते. खांद्याचा वापर करत असताना गोलंदाज मात्र इथनं आपल्याला पाहायला भेटतो. यावेळेस निलेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि सेकंड बॉलवरती इथं आपण बघतो चांगला प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने स्ट्राईक आणला अविनाश भोईर. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला. चुका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू दोन पायांच्या मधून फरार होतोय. सीमा पार नशिबाचा चौकार. ते चांगला भेटतो. दोन चांगला टीम आमने सामने येत आहेत. कल्याण मुंबईतून दोन्ही टीम आता बिलॉंग करतात आणि दोघांमध्ये आपल्याला चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटेल. कारण का दोन्ही टीम चांगले आहेत. चांगली रणनीती चांगलं गेम प्लॅन घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरल्या आहेत. बाकवटला जाऊन स्वारकाट करण्याचा प्रयत्न केला केतन म्हात्रेने. फटका मात्र यावेळेस मैदानामध्ये पूर्णपणे फसतोय. कारण का यावेळेस चेंडू जर बघितलं गेलं तर बॅटच्या खालून जातोय. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. डॉट बॉल इथं येत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते निलेशच्या माध्यमातून. वरती विकेटने चेंडू मात्र पुन्हा मात्र ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र यावेळेस डीप मध्ये थोडंसं लेझी क्रिकेट मात्र बघा इथनं यावेळेस डोक्याचा किती चांगला वापर पाहायला भेटला आपल्याला. कारण का चपलाई असणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच बघितलं की त्यांनी की मात्र इथनं खेळाडू आरामात चेंडूवरती येतात उचलतात फेकतात. तोपर्यंत लगेचच कॉल केला अविनाशला की अभि मात्र इथनंही आपल्याला 2 धावा मात्र मिळू शकतील आणि तो त्या मात्र 2 धावा इथनं कंप्लीट केल्या गेल्या. एका ओव्हरचा मात्र खेळ संपला आहे आणि एका ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटते. बिनगडी बाद 88 धावसंख्या. विकासच्या माध्यमातून आता मात्र षटक फेकला जाणार आहे. विकास बघूया कशा प्रकारचा खेळ दाखवतात. विकास जाधव आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. RBS 11 उंबाडे विरुद्ध साईल 11 वाकलन अशी नक्कीच आपल्याला मात्र मॅच पाहायला भेटते. थोडासा वेळ कमी घ्या. उंबाडे संघापन्ना जास्त मात्र वेळ घेऊ नका. तर एका ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या दापाल कधी आपल्याला मात्र 8 पाहायला भेटते. शांत सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. कारण का पहिल्या ओव्हरमध्ये निलेशने नक्की चांगला प्रकारचा खेळ दाखवला. चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र सेकंड ओव्हरमध्ये सर्कल पाबंदीच्या नंतर इथनं गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतील विकास जाधव. पहिलाच बॉल विकास जाधवचा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. डायरेक्ट केला जाईल का मात्र वेगाने एक धाव इथनं मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं
संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. फलकावरती एकूण धावा आपल्याला मात्र एकेरी अंकामध्ये पाहायला भेटेल 9 धावा धावा फलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना बघतो आपण यावेळेस सुरू आहे दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा आल्या. अवि भोईर आहेत मैदानामध्ये आघाडीचे बासमन आणि केतन मात्र देखील आता मात्र इथनं सिंगल डबलने पहिल्याच ओव्हरमध्ये धावा बनवल्या. सेकंड ओव्हरला आता मात्र सुरुवात झाली आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. फलंदाज चारोकाने चित इथं होत असताना स्विच हिट खेळण्यासाठी नक्कीच तुमचा मात्र सराव असणं खूप गरजेचं असतं. चेंडूवरती नजर तुमची असणं खूप गरजेचं असतं. मात्र इथनं आपण बघतो यावेळेस अंधाधुंद फटका मैदानामध्ये होता कारण का चेंडू खूप वेगाने आपल्याला पाहायला भेटला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल चांगली गुण जे आपल्या इथनं पाहायला भेटे. चेंडू डीप मध्ये जातोय जमिनी लगत थोडंसं खराब क्षेत्र पाहायला भेटलं आपल्याला. मात्र दरम्यान इथनं यावेळेस या 3 धावा इथनं मात्र कंप्लीट केल्या जातील. आता खेळाडू खूप वेगाने आले चेंडूवरती चेंडू उचलण्यासाठी. थोडासा वेग येतात तोपर्यंत इथनं या दरम्यान या धावा 3 कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या दापालकावरती आता मात्र दुहेरी अंकामध्ये 12 धावा. दुपारचं क्लायमेट आहे कडक उन्हामध्ये ही मॅच देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. ओव्हर द विकेटने फुल टॉस आहे समोरच्या दिशेने कॅच होत मध्ये चेंडू डीप मध्ये गाप देखील आहे खूप मोठा. तिथे जवळपास कोणच खेळाडू नव्हते. चेंडू सरळ जातो डीप लॉंगाच्या दिशेने. 4 धावा. या दरम्यान हा चौकार येतोय. आता मात्र यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडला अर्धा बाटणे. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तेवढीच दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला भेटते. या 2 टीम मध्ये सुरू असलेला हा दर्जेदार सामना मात्र आपल्याला पाहायला भेटतो. स्पर्धेचा असा शेवटचा दिवस आहे आणि 2 टीम मध्ये ही मॅच देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. काय गोलंदाजी केली जाते, वेग देखील आहे भन्नाट वेगाने मात्र इथं चेंडूची फेक आपल्याला पाहायला भेटते. पहिला ओव्हर देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. निलेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. 2 मोठ्या खेळाडूंना मात्र इथं थांबून ठेवला आहे. अवि भोईर एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं, तर दुसऱ्या बाजूने केतन माते देखील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं. या 2 बॅट्समनला आता मात्र अक्षरशः थांबून ठेवलं आहे. दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. RBS क्रिकेट संघ यावेळेस मैदानामध्ये खेळत असताना उंबाडे टीमच्या माध्यमातून खूप चांगला प्रकारचा खेळ. डीजे चतुर्थीला भक्तांचे भेटीला, गणेश चतुर्थीला भक्तांचे भेटीला, देव माझा येणार घराला, देव माझा येणार घराला, देव माझा येणार घराला, देव माझा येणार घराला, बाप्पा मोरया. थँक्यू. 2 ओव्हरचा मात्र खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या धापलकात आपल्याला पाहायला भेटते 16 धावा धापलकावरती. थोडीशी मात्र मैदानाला यावेळेस नाजूक परिस्थिती आहे मैदानाच्या मध्ये. धावा जशा मात्र नक्कीच व्हायला हव्या आहेत तशा मात्र धावा येत नाहीयेत या मैदानाच्या आतमध्ये. कारण का आपण क्रीडांगण जर बघितलं चारही बाजूने मात्र कुठेही मात्र शॉट तुम्ही घेऊ शकाल. आउटफील्ड देखील खूप दर्जेदार आहे. मात्र तेवढीच दर्जेदार अशी गोलंदाजी नाणेफेकी जिंकल्याच्या नंतर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. आणि आता मात्र आम्ही क्षेत्ररक्षण का घेतलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला मात्र उंबाडे टीमची गोलंदाजी पाहायला भेटेल. 2 ओव्हरमध्ये कमाल आणि धमाल गोलंदाजी पाहायला भेटली आहे. मात्र बघूया 3ऱ्या ओव्हरमध्ये इथनं कमबॅक करतो का मैदानाच्या मध्ये साईल 11 वाकलन संघ. चेंडू मात्र यावेळेस चुकीचं आहे की काय, मात्र फटका हवेत आणि धावा देखील चांगला इथनं मिळतील. अकोट टप्पाचा पहिलाच बॉल इथं मात्र यावेळेस पेश करत असताना 3ऱ्या ओव्हरचा केतन मात्रेच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. दर्शदार नक्कीच आपण संगीत काय मिळालं. नक्कीच आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण बघतोय दरम्यान सिरीज सुरू आहे. भारत नक्कीच इंडियाने मात्र 1 मॅच जिंकली आहे. चांगला प्रकारचा खेळ नक्कीच प्रत्येकी खेळाडून दाखवला. दोन्हीने देखील शेवटपर्यंत नक्कीच
चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. आता मात्र इथनं लाईन मात्र खूप चुकीची आपल्याला पाहायला भेटते. पहिला देखील चेंडू आपल्याला नक्कीच अशा प्रकारचा पाहायला भेटला. 2 ओव्हरमध्ये नक्कीच कुणाल सर आपण बघतोय खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तेव्हा मात्र आता मात्र केतन मात्रेने इथनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटेल 23 धावा. कैलास शेठ जोशी यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती यावं. यावेळेस आता मात्र इथनं ऑनसाइडला अकुटप्पाचा बॉल आहे. चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती प्रति हल्ला आपल्याला पाहायला भेटतोय. केतन मात्रेच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटका. संघ यो साऱ्या ठाण्यानं फेमस झाला. साहिली लेवन संघ यो साऱ्या ठाण्यानं फेमस झाला. गावदेवी चिंचवड संघ यो साऱ्या ठाण्यानं फेमस झाला. साहिली लेवन संघ यो साऱ्या ठाण्यानं फेमस झाला. चांगलं संगीत साईल 11 टीमच्या माध्यमातून बघतो आपण. गावदेवी चषकाचं दर्जेदार असं आयोजन देखील आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. आणि आता मात्र इथनं साईल 11 मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण खेळत असताना वाकलन संघ चांगला प्रकारचा खेळ दाखवतो. केतन मात्रे 2 ओव्हरमध्ये आपण बघतो चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला आपल्याला. कारण का चांगली गोलंदाजी केली होती उंबाडणे टीमने. तिसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात झाली आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात पाहायला भेटली. ओव्हर द विकेटने आता मात्र हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला भेटतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सफल झाले होते बॅट्समन केतन मात्रे. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला मात्र इथनं पाहायला भेटते. दरम्यान 29 धावा धावफलकावरती 29. 29 धावेची बागेदारी मात्र इथनं या वेस बिल्डअप होत असताना फटका हा वेता आहे. खेळाडू देखील जेलच्या खाली येतात. जेल तिथं ड्रॉप होतोय. चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतायत. जेल सोडला तर सोडला कोणाचा? केतन मात्रेचा. इन्फन बॅट्समन आहे. कारण का या सीझनचा जर आपण विचार केला तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये 100% कमिटमेंट केतन मात्रेने दिली आहे. त्या केतन मात्रेचा जेल सोडल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये केतन मात्रे आक्रमणाने नक्कीच खेळ दाखवेल. आक्रमण ओळख आहे केतन मात्रेची. कारण का डिफेन्स देखील तेवढा चांगला प्रकारचा खेळ खेळतात. मात्र जेव्हा जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा तेव्हा आक्रमण देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. संधी आली आहे अजूनही मात्र याच्यानंतर 1 ओव्हर बाकी असेल त्या ओव्हरमध्ये नक्कीच त्या ओव्हरमध्ये चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल केतन मात्रे. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 30. 30 धावा या ओव्हरमध्ये बघतो आपण. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. कारण का 2 ओव्हरमध्ये खूप कमी धावा होत्या आणि त्याच्यानंतर मात्र धावसंख्या वेगाने आपल्याला पाहायला भेटते धावफलकावरती. ओव्हर द विकेट मात्र यावेळेस अविनाशसाठी चेंडू मात्र जास्त दूर जात नाहीये. इनफिल्ड मध्ये चेंडूची फील्ड होतीये. लेगबायची धाव आहे. अंपायरचा इशारा आमच्याकडे येतोय. निरंजन सावंत सर आहेत आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जातीय पुढे. पलकावरती एकूण धावा आपल्याला मात्र पाहायला भेटेल 31. 31 धावा बिनगडी बाद. जमेची बाजू आहे. विकेट अजूनही मात्र इथनं कोणत्या प्रकारचा गेला नाहीये. एक नामी संधी आली होती मात्र जेल ड्रॉप झाला केतन मात्रेचा. ओव्हर द विकेटने जेल सोडल्याच्या नंतर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न हवेत आणि तिथे मात्र एकाच हातामध्ये जेल पकडला जातो समीरच्या माध्यमातून. बॅट्समन आता मध्ये आउट होतील. संधी आली होती केतन मात्रेला. केतनला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट साईल 11. तीन ओव्हरचा मात्र खेळ कंप्लीट झाला आहे आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 31 धावा. 31 धावा धावफलकावरती येत आहे. 3 ओव्हरचा मात्र खेळ कंप्लीट झाला आहे. अजूनही शेवटचं अंतिम षटक मात्र नक्कीच बाकी असणार आहे. शेष असतील 6 चेंडू. एक दर्जेदार असे नक्कीच बघतो आपण टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते.
नक्कीच काश्मीरमधील पण दहशतवादी हल्ला देखील झाला, तर नक्कीच जवानांना आपण श्रद्धांजली देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली आहे. त्यांचं देखील एक तुम्हाला कटआउट बरोबर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या हाताला पाहायला भेटेल. एक चांगली टुर्नामेंट 2 दिवसाची आपल्याला पाहायला भेटेल चिंचपाडा गावाच्या माध्यमातून. सीव्ही शीटच्या माध्यमातून फटका मात्र इथं खेळतात चांगला मात्र पाहायला भेटतोय. खराब क्षेत्ररक्षण होत असताना चुका मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या माध्यमातून संदीपला बीट करून चेंडू सरळ जाईल सीमा पार. इथनं येतोय अविनाशच्या बाट मधून चौकार. थँक्यू. विकेट खेळण्यासाठी मात्र हा खेळाडू जाणला जातो. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आता इथनं मिडमध्ये चांगला चेंडू पाहायला भेटतो. शेवटचा अंतिम षटक संघाचे संघनायक आहेत. मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण गोलंदाज साजन आहेत आणि साजनला नक्कीच पूर्णपणे यावेळेस जिम्मेदारीने जबाबदारीने खेळ करत असताना संघाची एकूण धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटते 35 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. स्विच हिट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसला हवेत आहे. खेळाडू जेलच्या खाली. 1 विकेट डाऊन. अविनाशला देखील मैदान सोडावं लागेल. दुसरा विकेटचं बदन. दुसरा मोठा झटका साईल 11 वाकलन टीमला. खेळाडू बाद. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती 37 37 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा मात्र फटका हवेत घेत आहेत. आता मात्र स्वतः गोलंदाज जेलच्या खाली. अजून एक जेल मात्र इथनं ड्रॉप होत असताना कॅचेस खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. मात्र 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील का मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र इथनं या दरम्यान 3 देखील धावा आता मात्र कंप्लीट केल्या जातील. जिथे मात्र खेळाडू बाद होऊ शकले असते तिथे मात्र अजून 3 धावा स्कोर नक्कीच धावफलकावरती ऍड केल्या जातील. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा मात्र खेळ कंप्लीट झाला आहे. आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते 40. 40 धावा 10च्या 10 नक्की सरासरीने आपण मुख्य दरम्यान 40 धावा बनवल्या गेल्या. आणि 41 धावा आता मात्र या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये RBS क्रिकेट संघ उंबाडे टीमला या मॅचमध्ये मॅच जेव्हा सुरू होईल नक्कीच सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारचा खेळ होईल हे पुन्हा एकदा आपण ऐकूया. नवी मुंबईचा आणि महाराष्ट्र पद्धतीचा नक्कीच तुम्हाला आवाज ऐकायला मिळतो. आज ते आमच्या सोबत जॉईंट आहेत. कुणाल सरांना आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच.
सिक्युरिटीज आहे. तर आपण मात्र काही सत्कार आपल्या व्यासपीठावरती घेऊया. आमचे कैलास शेठ जोशी आमच्या व्यासपीठावरती हॅलो गावदेवी माझी माऊली आई पावन गावाला, गावदेवी माझी माऊली आई पावन गावाला, आई पावन गावाला. येथील पडगावची गावदेवी आई पावते नवसाला, येथील पडगावची गावदेवी आई पावते नवसाला. पडगावची गावदेवी आई पावते नवसाला, पडगावची गावदेवी आई पावते नवसाला. पाणी मोत्याचा लोभ नाही माझे आईला, हरमेनीचा मान लागतोय या देवीला. केलं राहिली गो तुझी पालुकी गो सजवाला, आता मारीते गो तुझे महेश मंत्री मनवाला. भगवा झेंडा कलसावरी भिडलाय लग्नाला, भगवा झेंडा कलसावरी भिडलाय लग्नाला, आई भिडलाय लग्नाला. येथील पडगावची गावदेवी आई पावते नवसाला, येथील पडगावची गावदेवी आई पावते नवसाला. पडगावची गावदेवी आई पावते नवसाला, पडगावची गावदेवी आई पावते नवसाला. आई सपनन गो गेली पिंपलात या गावाला, मलिका मस्के गो बनी ये गो तू वटीवर आला. हिरव्या साडीचा मानवाहुनी आई तुला, उमेश मात्रे यो फक्त खांदाला वी पालखीला. आई गो हॅलो. माझी पालखीनं बसली तातयो पहावाला, आई गो माझी पालखीनं बसली तातयो पहावाला, कधी तातयो पहावाला. येथेच पडगावची गावदेवी आई पावते नवसाला, येथेच पडगावची गावदेवी आई पावते नवसाला. धन्यवाद. राहुल भोईर यांना तुम्ही ऐकत होता पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे या आई गावदेवी चषक 2019 मध्ये. पहिला बॉल इथे हवेत आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पिच होतोय, तोपर्यंत एकच रन. तर सुनील गायकर आस्वाद घेत आहेत या स्पर्धेचा काकोलेवरून. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत साईल 11 वाकळण संघाला. तर या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आले 41 रनचं, 41 आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग म्हणजे 10.25च्या सरासरीने ते करायचं आहे. बॅटिंग करणारा संघ आरबीएस उंबारडेला. टॉस जिंकला होता आरबीएस उंबारडे संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिलं षटक मोतीराम भोईर इथे हाताळतात. खूप चांगला स्वीप फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. तर भूषणच्या बॅट मधून येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग इथे करत असताना चौकार इथे लगवलाय. गोलंदाज मोतीराम भोईरच्या विरुद्ध स्वीप केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाहीये कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही सजू शकता. बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. खूप चांगला फटका भूषणच्या बॅट मधून. सॉफ्ट हँडेड स्ट्रोक इथे 1 रन कंप्लीट आणि दुसऱ्या रन साठी प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मिळतील. चांगली सुरुवात इथे उंबारडे संघाच्या माध्यमातून. आरबीएस मैदानामध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 7. 10.25 ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त रन करायचे आहेत. प्रेशर तर नक्कीच असेल सेकंड इनिंग मध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये नियम लक्षात घ्या. कंपल्सरी टार्गेट चेस करावा लागेल. 41 धावा काढाव्याच लागतील जिंकण्यासाठी.
टीम RBS उंबारडेला. बॉलिंग मार्कवर मोतीराम, भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स क्रिकेट मधला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फर्स्ट विकेट कीपर भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचले, परंतु पंचांचा इशारा तो लेग बाईट्स. एक्स्ट्रा रन मिळेल, एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्येमध्ये भर होते. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 41 धावांचं लक्ष्य. साईल 11 चिंचपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आई गावदेवी चषक, 50,000 रुपये रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. आउट स्विंगर होता, भरपूर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 9. या मॅच मध्ये 9 धावा आतापर्यंत RBS उंबारडे संघाने उभारल्यात. 41 धावांचं लक्ष्य त्यांना पार करायचंय. 2 ओव्हरमध्ये 16 होत्या, त्यानंतर धावा आल्या होत्या. वाकळण संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली केतनने. रन आउट संधी आहे. डायरेक्ट हिट जर इथे झाला असता तर काहीतरी वेगळं चित्र असतं. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाते आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय बॅट्समन भूषण. अक्षय आणि भूषण ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते. भूषण एक चांगला चौकार लगवला होता, स्वीप केला होता. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 10. मॅजिकल फिगर स्कोर बोर्डवर. पहिलं षटक सध्या चालू आहे आणि ज्या फिगरची आवश्यकता आहे तिथपर्यंत आतापर्यंत पोहोचलाय टीम RBS उंबारडे. 4 ओव्हरची मॅच, 41 धावांचं लक्ष्य, कंपल्सरी टार्गेट चेस आणि इथे थोडासा व्यत्यय येतोय. याच दरम्यान जी वेगाने वारे वाहतात, बेल्स इथे पडतंय. डेड बॉलचा इशारा येईल आणि बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. मोतीराम भोईर, त्याच्या समोर खेळण्यासाठी भूषण RBS उंबारडेकडून. ओव्हर पिच बॉल होता, लोअर फुल टॉसला खेळून काढला. शॉर्ट कव्हरच्या दिशेने विकेटचं पतन होतंय. पहिला गडी तंबूच्या दिशेने जाईल. खूप चांगला झेल कव्हर्सला पकडला गेला. फलंदाज भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन. भूषण इथे बाद होतोय. लोअर फुल टॉसला शॉर्ट कव्हरच्या दिशेने त्याने खेळून काढला. अतिशय चांगला झेल शॉर्ट कव्हरला पकडला गेला. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय. 10 धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 3 ओव्हरमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 10.33 सरासरीने धावा अर्जित करायच्या. सरासरी थोडीशी वाढते. पहिले 10.25 सरासरी होती, आता 33 पर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यामुळे विकासला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्या साथीला खेळाडू आहे अक्षय, जो सलामीला गेला होता. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत अविनाश भोईर. चांगला खेळ केला यावर्षी अविनाश भोईरने असेल, जीत असेल, मोतीराम, केतन म्हात्रे या पद्धतीने खेळलाय वाकळणचा संघ. अनेक स्पर्धा गाजवल्यात, परंतु इथे कडवं आव्हान आहे त्यांना उंबारडे संघाचं. हा देखील ताकदीचा संघ आहे. मी मगाशीच राहुल यांच्याशी चर्चा करत होतो की मलंगड परिसरातील जे संघ आहेत त्यांनी देखील यंदाच्या सत्रामध्ये ठाणे डोंबिवली परिसरामध्ये खूप चांगला प्रयत्न केला, अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यामध्ये मानेरे संघाचा मी उल्लेख करेन. हेदुडणे संघ असेल, वसार, उंबारली, उंबारडे जे काही संघ आहेत त्यांनी भरपूर चांगलं प्रदर्शन यावर्षी कल्याण डोंबिवली ठाणे परिसरामध्ये अनेक स्पर्धांमध्ये केलंय. वाकळण संघाचा देखील दबदबा कायम राहिला याही वर्षी. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. अंपायरचा सिग्नल येतो. 22च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन मिळते. धावा झाल्यात 11. तर बॅट्समन तयार होतोय. विकास नवीन आलाय फलंदाज मैदानामध्ये. धावांचा विकास करावा लागेल कारण टार्गेट या मॅच मध्ये 41 होतं, 31 करायचे होते 3 ओव्हरमध्ये. अविनाश लेफ्ट ओव्हर द विकेट. खूप चांगली गोलंदाजी आहे ती अविनाशची. हलक्या हाताने फक्त कव्हर्सला खेळून काढला. एक सिंगल मिळेल. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने जातात.
एक रन ने ते खातं उघडते. विकास टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 धावा. संयमी खेळ सध्या चालू आहे. टीम उंबरडेला माहिती आहे एखादा खराब बॉल आला आणि त्याच्यावर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कधीही ते कमबॅक करू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला मोतीराम, केतन असतील, त्याचबरोबर अविनाश असतील, ते झुंज देतात या मॅच मध्ये. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. ताकदवान संघ आहे. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याच्या ईर्षेने मैदानामध्ये उतरतो वाकळण संघ, परंतु तेवढाच ताकदीचा संघ त्यांच्या अगेन्स्ट इथे खेळतोय RBS उंबरडे. चांगला खेळ त्यांनी देखील केला. 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर केतनने चांगली बॅटिंग केली. आता तर फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय मिड विकेट रिजन मध्ये. फलंदाज अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा बसतोय टीमला. पहिला हादरा बसला होता भूषणच्या स्वरूपामध्ये आणि दुसरा त्याचा पार्टनर सलामीवीर आता मात्र अक्षय तंबूच्या दिशेने चाललाय. यश मिळतंय अविनाशला. थँक्यू. क्रिकेट हा खेळ असा आहे की कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग तुम्ही कमी धावसंख्या उभारा की तुम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारा. याही मॅच मध्ये तशाच पद्धतीचा खेळ सध्या चालू आहे. 41 धावांचं लक्ष आहे. 10.25च्या सरासरीने त्या धावा करायच्या होत्या. आता मात्र सरासरी वाढते. पुढे सरसावून खेळला विकास. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं जुळतंय. विकासच्या बॅट मधून एलिव्हेशन मिळतंय. अंपायर सिग्नल येतोय. चेंडू जातोय सीमा. फार चौकार. बॉल सरळ जातोय वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक षटकार इथे येतोय. एक चौकार लागल्यानंतर दुसरा षटकार बॅट्समन विकासच्या बॅटमधून. बावीस धावा 22 रन. 41 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. अजूनही एक बॉल मला वाटतं कदाचित शिल्लक असेल या ओव्हर मधला. अविनाश गोलंदाजी करतात आणि त्याच्या विरुद्ध मात्र आता युद्ध छेडलंय. बॅट्समन विकासने मैदानामध्ये गेला आणि धावांचा विकास करून दाखवला. नावाप्रमाणे खेळ इथे तो करतोय. चांगली बॅटिंग इथे करत असताना आपल्या टीमच्या माध्यमातून 22 धावा स्कोरबोर्डवर. 41 रनचं टार्गेट. 19 रनची आवश्यकता. आता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतो. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 23 या आकड्यावर. प्रेशर येतं गोलंदाजावर ज्यावेळेला असे तुफानी हमले होतात गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आणि तेच इथे दडपण मानसिक दबाव इथे दिसतोय गोलंदाजाच्या खांद्यावर आणि त्याचा फायदा पुरेपूर घेत असताना बॅट्समन विकास या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला एक रन इथे कंप्लीट करतोय इथे बॅट्समन विकास. विकासला पाहिजे होती स्ट्राईक आणि ती त्याला मिळाली. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 24. या मॅच मध्ये रन करायचे होते 41 म्हणजे 12 बॉल मध्ये अजूनही रनची आवश्यकता असेल 17. 12 बॉल आणि 17 रन. द्वारली संघाचे खेळाडू आणि कॅप्टन आपण आला असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. द्वारली टीमचे खेळाडू आणि कॅप्टन. तर 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली 24. अजूनही 12 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आणि आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज केतन म्हात्रे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. खूप चांगलं नाव कमवलंय यंदाच्या सीझन मध्ये. लगातार मॅन ऑफ द सिरीज
अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि चांगला खेळ दाखवलाय या खेळाडूने. आता मात्र या धावा डिपेंड करण्यासाठी सर्वाधिक महत्वाची जबाबदारी त्याची असेल आणि त्या जबाबदारीने इथे त्याला गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉलमध्ये 17 रन. शेवटच्या बॉल पर्यंत सामना खेचून येण्याची क्षमता एका इकडे वाकळण संघाकडे, दुसऱ्या बाजूला उंबारडे संघ देखील त्याच ताकदीचा आहे. आणि जोपर्यंत विकास मैदानामध्ये आहे हा खेळाडू काही करू शकतो या मॅच मध्ये. बॉल तयार, केतन ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकासने फेकून दिला चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार. येट्स इज मॅक्सिमम. मोठे फटके ते बरसवतोय बॅट्समन विकास. आपल्या टीम साठी खूप चांगली बॅटिंग करत असताना चांगला आक्रमक खेळ सध्या मैदानामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30. 11 रनची आवश्यकता. यावेळेला हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत येतो एक सिंगल मिळते बॅट्समन विकासला. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करतायत विकास. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. अजूनही मॅच मध्ये रन करायचे 10. 41 रनचं टार्गेट होतं. 10 रनची अजूनही आवश्यकता असतील आणि बॉलही शिल्लक असतील 10. बॉल टू रन, रन अ बॉल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा इथे होईल का? यस, 1 रन कंप्लीट करतात विकास. दुसऱ्या रनसाठी इथे टर्न होतात आणि दुसरी धाव यशस्वीरित्या मिळेल. तिसरी धाव इथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये होणार नाही. 2 धावा इथे ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33. 8 रनची आवश्यकता असेल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 बॉल मध्ये 8 रन. मैदानामध्ये बॅट्समन खेळतायत समीर, नवीन आलेला बॅट्समन. खातं उघडायचंय. विकास चांगला खेळ करतो. विकासच्या बरोबर आता समीरला देखील तसाच खेळ करावा लागेल. ओहो, यावेळेला तेच तर रार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने गेला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फुलटोस बॉल मिस केली लाईन इथे बॅट्समन समीरने. इथे हादरा देतोय. केतन कमबॅक करणारा षटक कदाचित ठरू शकेल. सात बॉल मध्ये 8 कारण 2 चेंडू निर्धाव टाकलेत लगातार. द्वारली टीमचे कॅप्टन सर्व खेळाडू आले असेल तर लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ तुम्हाला यायचंय. वाडेकर टीमचे कॅप्टन तुम्ही देखील संपर्क साधायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स बरोबर. वाडेकर टीमचे कॅप्टन सिद्धू आणि त्याचबरोबर द्वारलीची संपूर्ण टीम कॅप्टन सहित. तेहतीस धावा फलकावर लागल्या. 33 रन. या मॅच मध्ये अजूनही 8 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस म्हणजे 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर केतन. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं जुळतंय. गॅप मध्ये देखील जातोय चेंडू आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. चांगलं टायमिंग चांगलं जुळतंय. गॅप मध्ये देखील जातो चेंडू आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन.
4 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये उगम गेलाय आणि उगमने देखील पहिल्याच बॉलवर इथे चौकार लगवलाय. टीम RBS उंबार्डेचा विचार केला तर नावाप्रमाणे सध्या खेळ चालू आहे. सर्वच खेळाडूंचा विकास मैदानामध्ये गेला, धावांचा विकास केला, उगम मैदानामध्ये गेला. ज्या पद्धतीने नदीचा उगम होतो त्या पद्धतीने आपल्या टीमसाठी धावांचा उगम करून दिला पहिल्याच बॉलवर चौकार मारत असताना. आदरणीय संकेत कारभारी आणि त्याचबरोबर बिपिन कारभारी साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे. सुस्वागतम. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आई गावदेवी चषक साहिल क्रिकेट संघ चिंचपाडाच्या वतीने. तर 4 धावांची अजूनही आवश्यकता असेल मॅच मध्ये. संदीप येतात बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि समोर बॅट्समन असतील विकास. पाहूया विकास त्याच्या स्टाईलने ही मॅच फिनिश करतो का की संदीप या 4 धावा डिपेंड करेल. 1993 आणि 1996 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने अशाच पद्धतीने 6 पेक्षा कमी धावांची आवश्यकता असताना सामना वाचवला होता भारतीय संघासाठी आणि पहिल्यांदा बॉल हातात घेतला होता दोन्ही मॅच मध्ये. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे 2 संघ विरोधामध्ये खेळत होते 93 आणि 96च्या दरम्यान. तर यावेळेला ही किमया इथे संदीप साकारेल का की पुन्हा एकदा विकास ज्या पद्धतीने बॅटिंग करतो या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या ही मॅच RBS टीम उंबार्डेला जिंकून देईल. याचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर येणारे हे 6 चेंडू आपल्यापर्यंत देतील. क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना विकेट किपर अगदी यशना चिटकून शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 30 या सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉईंट ठेवण्यात आलाय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पॉईंटला शॉर्ट कव्हर 30 या सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेग. फुल टॉस बॉल. मॅच फिनिश होईल आणि अतिशय देखना फटका इथे पाहायला मिळतोय. बॅट्समन विकासने इथे सामना त्याच्या स्टाईलने फिनिश केला. एकाच बॉल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच संपते आणि उंबार्डे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. लाईनअप करूनच हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचं. टीम वाकळण आणि टीम RBS उंबार्डे लाईनअप करून हस्तांदोलन करा दोन्ही टीम आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर यायचंय. द्वारली टीमचे कॅप्टन खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. वाडेकर टीमचे सिद्धू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय विकास यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपला सन्मान इथे आम्ही करणार आहोत.